लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या चर्चा वाटाघाटी सुरू आहेत। मात्र अद्यापही जागा वाटपाचा तिढा कायम आहे। 5 ते 6 जागांवरून जागा वाटपाचं घोडं अडलंय। लोकसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळे महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या चर्चेला वेग आलाय। इंडिया आघाडीच्या बैठकीत प्रादेशिक पातळीवर जागा वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्यानुसार काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षात जागा वाटपावरती खलबत सुरू आहेत। मात्र एकूण 48 जागांवर एकमत काही होऊ शकलं नाही। 5 जागांवर महाविकास आघाडीचं घोडं अडलंय। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं 27 तारखेला शेवटची बैठक आहे आणि त्यामध्ये 6-7 जागांचा प्रश्न शिल्लक आहे। बाकी जागांचा वाटप झालेला आणि तो 27ला पूर्ण होईल। रामटेक, वर्धा, उत्तर पश्चिम मुंबई, कोल्हापूर आणि यवतमाळ या जागांसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू असल्याचं बोललं जात आहे। खरं तर महाविकास आघाडी म्हणून हे तिन्ही पक्ष पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीला सामोरं जाणार आहेत। त्यामुळे लोकसभा जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर एकमत होण्यात अडचणी येत आहेत। गेल्यावेळी निवडून आलेल्या लोकसभेच्या जागा आणि शिवसेना तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली फूट या पार्श्वभूमीवर जागा वाटप होणार आहे। येत्या 26 आणि 27 फेब्रुवारीला मुंबईत महाविकास आघाडीची जागा वाटपावर बैठक होणार आहे। मला असं वाटतं की आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढतो आहे, त्याच्यामुळे आम्ही तिघेही मिळून आणि आमचे सगळे जे आघाडीमध्ये जे काही पक्ष आहेत त्यासोबत म्हणून आम्ही हे सगळं जागा वाटपाचं करतो आणि या 2-4 दिवसात काही दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्यात आलंय। त्यामुळे वंचितला किती जागा मिळणार याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत। आमची या तिन्ही पक्षाला आग्रहाची विनंती आहे की त्यांनी त्यांचा अंडरस्टँडिंग झालेला किंवा समझोता झालेल्या जागा ज्या आहेत त्याची एकतर माहिती त्यांनी आम्हाला सर कळवावी, त्यांना जे माध्यम पाहिजे त्या माध्यमातून किंवा वर्तमानपत्रातून त्यांनी आम्हाला कळवलं तरी आम्हाला सर चालेल। गेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा विचार करता महाविकास आघाडीत शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या, त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला, तर काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं। त्यामुळे आगामी लोकसभेसाठी महाविकास आघाडीत कुणाला किती जागा मिळणार याकडे तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांच्या नजरा लागल्यात। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।